मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणारे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। जातनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। देशभरात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने करत होते आणि त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मोदी सरकारवर टीकेची झोड सुद्धा उठवत होते। दरम्यान आता राजकीय विषयावरच्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने जातनिहाय जनगणनेचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्यानुसार आगामी जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना केली जाणार आहे। त्यामुळे आगामी जनगणनेत जातीय नोंदी केली जातील। भारतीय राजघटनेनुसार जनगणना करण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे। याआधी विविध राज्यांनी जातीय सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला। जातियों की गणना एक सर्वे के स्थान पर मूल जनगणना में ही सम्मिलित होनी चाहिए। इससे यह सुनिश्चित होगा कि समाज आर्थिक और सामाजिक दृष्टि से मजबूत होगा और देश की प्रगति भी निर्बाध चलती रहेगी। आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। दरम्यान केंद्राच्या निर्णयाचं विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केले। पाहूया त्यांनी काय म्हटलं। केंद्रीय मंत्री सन्माननीय वैष्णवजींनी देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। खरं तर ही मागणी आणि संघर्ष सातत्यानं राहुलजींनी हाती घेतला होता की याचं एकदा या संपूर्ण याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि ज्यांची जेवढी संख्या भारी किंवा त्यांची तेवढी हिस्सेदारी या भूमिकेतून ही भूमिका सातत्यानं आम्ही मांडलेली आहे। आज मात्र ती घोषणा झाल्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि आम्ही स्वागतही करतो। पण ही घोषणा एवढा विरोध सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर अचानक हा निर्णय घेण्याचं कारण काय, तर कधी शंका येते, त्यामुळेच आमच्या शंकेचं निरसनही होईल अशी आमची अपेक्षा आहे। हे शंका कुठली, तर उद्या बिहारच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकापुरती घोषणा नसावी, तर ही घोषणा झाल्यानंतर यांचे फायदे जे आरक्षणापासून जे अधिकार आमचे हिरावले गेले किंवा अधिकारापासून आम्ही वंचित राहिलो आहे, ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठी सुद्धा जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा, ते मिळावं आणि त्यासाठी ही जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट व्हावं। नाहीतर केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत बोलली जावी नाही किंवा हवेत विरावी नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। मी वैष्णवजींनी किंवा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो। दरम्यान यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात। देशाच्या 140 कोटी भारतीयांकरता सुवर्ण दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे की आज केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय जो 7 दशकापासून मागणी होती, जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान SC ST आणि इतर एवढंच या ठिकाणी जनगणना त्या काळामध्ये व्हायची, पण संविधानाने या ठिकाणी SC ST आणि अदर्स म्हणजे संपूर्ण असंच त्या ठिकाणी जनगणना करण्याचा त्या काळामध्ये निर्णय होता। तो काळ चालत आला, पण आता मात्र ही जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की SC ST आणि बाकी इतर जाती ह्यासुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील। ही मागणी खूप काळापासून होती, पण हा निर्णय आमच्या सरकारने माननीय मोदीजीच्या सरकारने घेतला।